झी 24 तास एक पाऊल पुढे। दामले निवास मध्ये बीएल पाठक यांचा एकमेकांमधला वाद काही नवीन नाही, मात्र जर का भिंत पाडून हे दोघंही एकत्र राहायला आले तर हे कसं काय शक्य आहे असाच विचार करताय ना। चला तर मग थेट जाऊया दामले निवास मध्ये आणि पाहूया नक्की ही भानगड आहे तरी काय। इकडे आले होते आणि कोकणात सेटल झाले। बल्लाळ पाठक आणि ब्रिजलाल पाठक यांच्यात दामले निवासवरून असलेलं भांडण आता एक वेगळंच वळण घेणार आहे, कारण आता दामले निवासमध्ये तिसरा बीएल पाठक घरावर हक्क सांगायला आलाय। घरातले सगळे वाद विसरून आम्ही एकमेकांशी चांगलं वागायचा प्रयत्न करतो, पण आम्हाला ते जमत नाही आणि पुन्हा एकदा तेच आमची पुन्हा एक भांडण होतात, कारण घर माझं आहेच असं मला वाटत राहतं, घर त्याचं असं त्याला वाटत राहतं आणि मग हा तिसरा बीएल पाठक येतो ज्याच्याकडे खरे कागदपत्र आहे। आमच्या दोघांकडे जी कागदपत्र आहेत ती एवढी फनी आहेत किंवा एवढी मजेशीर आहेत की त्याच्यावर हे सिद्ध नाही होऊ शकत की हे घर आमचं आहे आणि मी बीएल पाठक आहे, आपण बीएल पाठक आहे। तो तंटामुक्तवाला येतो आणि म्हणतो की तुम्ही सिद्ध करा की तुम्ही इथले रहिवासी आहात या घरातले, तर ते आम्हाला सिद्ध करता येत नाही। आणि अचानक तिसरा माणूस येतो जो गुजराती आहे, तो म्हणतो मी आहे बीएल पाठक आणि हे घर माझं आहे, आणि तो सगळं सिद्ध करतो हे घर त्याचं कसं आहे। बापू दामले त्याच्याशी कसे रिलेशनमध्ये होते त्याच्या वडिलांशी, तर हे सगळं तो सिद्ध करतो आणि त्यातून हा सगळा कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊन मग अल्टिमेटली तुम्ही या एपिसोडमध्ये बघाल। आणि हे काय मार्कलिस्ट तुझी नाही ना, महुआ की पुरावा तर आहे ना मार्कलिस्टचा। अहो पण मार्कलिस्ट वरून कसं सिद्ध होईल? पुरावा आहे ना। आता निदान घर वाचवण्यासाठी का होईना हे दोघंही एकत्र येणार का विचारूया त्यांनाच। ड्रायव्हिंग लायसन्स असं काही आहे का? याही आधी 2 वेळेला आमच्या घरावर असंच घर जातंय की काय असं संकट आलं होतं, पण तेव्हा मात्र दोन्ही पाठक फॅमिलीने मिळून एकत्र त्याचा लढा दिला होता। पण ह्या वेळेला हे कितपत यशस्वी होईल तुम्हाला पडद्यावरच पाहावं लागेल। हा, आणि एक दिवस असा पण येईल की मी वास्तविक माणसाला म्हणजे आपण म्हणतो ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसंच आहे। त्याच्या मनात त्याला माहिती आहे की आपण घराच्या बाहेर जाणार आहोत, त्यामुळे त्याचं हे सगळं चाललेलं आहे, बाकी काही नाही। बघूयाच रे। अरे जा। यांच्यातला वाद अजूनही मिटलेला नाही, पण अशा परिस्थितीत त्यांच्या होम मिनिस्टरांना काय वाटतंय जाणून घेऊया। यावर म्हशीचा पिल्ला नंबर दिलाय, महानगरपालिकेचा कागद आहे मार्कलिस्ट काय दिली आहे तुम्ही? मतलब वो कहते हैं ना कि दोस्त का दोस्त दुश्मन का क्या कहते वो? ते जाऊ दे ग, ते जर का एकत्र आले ना तर आपली ही भिंत जी आहे ना ती तुटेल आणि पहिल्यासारखे आम्ही एकत्र येऊ। हाँ वो तो आम्हाला दोघींना खूप आवडतं एकत्र राहायला। हमारा किचन एक जैसा एकदम सेम हो जाएगा ना, एक साथ। मैं रोटियां बेलूंगी, ये सेकेगी, मैं शाही पुलाव आधी असंच करायचो हम लोग, ऐसे किया करते थे पहले। तेव्हा आता दामले निवास नक्की कोणाला मिळणार, बल्लाळ की ब्रिजलालला, की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार तेच पाहायचं। अरे कसली वार्ता चालू केली तुम्ही? नाही तुम्ही तुमच्या दोघांच्या इकडे काय संबंध नाही। रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।